तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया, जन्म स्वामीराया। रक्षाबंधनाचा सण ऑगस्ट 19 रोजी पवित्र साजरा केला जाईल। ही तारीख श्रावण सोमवार आहे। तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि धनिष्ठा नक्षत्र यांसह अनेक शुभ योगायोग या सणाला विशेष बनवत आहेत। पण या निर्माण झालेल्या शुभ वातावरणात पाचक म्हणजेच पंचक पडले आहे। त्याच्यावर भद्रादेवीही आपले अशुभ प्रभाव दाखवायला तयार बसलेली आहे। चला जाणून घेऊया, बहिणींनी कोणत्या वेळी भावांना राखी बांधण्यापासून परावृत्त करावे, अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतात। तसेच जाणून घेऊया रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता, पौर्णिमा कधी आहे। सोमवार ऑगस्ट 19, 2024 रोजी श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथी ब्रह्म मुहूर्ताच्या आधी पहाटे रात्रीचे 3:04 पासून सुरू होईल आणि रात्री सकाळचे 11:55 पर्यंत चालू राहील। पंचक कधी सुरू होत आहे? धार्मिक ग्रंथानुसार हे पंचक राजपंचक आहे, कारण ते सोमवारपासून सुरू होते। हिंदू पंचांगानुसार हे पंचक ऑगस्ट 19 रोजी संध्याकाळी सकाळचे 7:01 वाजता सुरू होत आहे, जे पुढील 5 दिवस चालेल आणि ऑगस्ट 23 रोजी संध्याकाळी सकाळचे 7:58 वाजता समाप्त होईल। भद्राची वेळ कोणती? व्रतराज ग्रंथानुसार भद्रा काळात राखी बांधण्यास मनाई आहे, तर सनातन धर्मात भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। श्रावण पौर्णिमा तिथी म्हणजेच ऑगस्ट 19 रोजी भद्राकाल सकाळी 9:51 पासून सुरू होत असून दुपारी 1:30 वाजता समाप्त होईल। 3 तास 39 मिनिटांच्या या कालावधीत बहिणींनी चुकूनही भावांना राखी बांधू नये। राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सोमवारी ऑगस्ट 19 रोजी दुपारी राखी बांधण्यासाठी एकूण 2 तास 37 मिनिटांचा कालावधी उपलब्ध आहे। हा शुभ मुहूर्त दुपारी रात्रीचा 1:42 वाजता सुरू होईल आणि पहाटेचे 4:19 वाजता संपेल। जर काही कारणास्तव तुमची ही वेळ चुकली तर तुम्ही प्रदोष काळातही संध्याकाळी राखी बांधू शकता। यावेळी बहिणींना संध्याकाळी सकाळचे 6:55 ते रात्री सकाळचे 9:07 पर्यंत राखी बांधता येईल। पण संध्याकाळी 7 नंतर पंचक उपाय केल्यावरच राखी बांधणे शुभ राहील। पंचक प्रतिबंधात्मक उपाय: जर बहिणी आपल्या भावांना संध्याकाळी 7 नंतर राखी बांधत असतील तर राखी बांधण्यापूर्वी तुम्ही भावासोबत वर्णस्तंभेती नम या मंत्राचा 11 वेळा जप करावा। या मंत्राचा जप केल्यानंतर भावाने बहिणीला 1 विड्यासह 1 रुपयाचे नाणे आणि 1 सुपारी द्यावी। त्याच वेळी राखी बांधण्यापूर्वी बहिणीने भावाला नारळ किंवा आंबा भेट द्यावा। या उपायाने पंचक प्रभावित होणार नाही।